आज बनवणार आहोत आपण प्रोटीन्स बार। आता त्यासाठी मी आधी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि ते भाजून घेतले। ते गार होऊन आपल्याला साल काढून घ्यायची त्याची, म्हणून आधी भाजून घेतले। आणि एवढी एक वाटी भरून आपल्याला ओली खजूर घ्यायची। आता त्याच्या मी हे बघा बिया काढून घेतल्यात सगळ्या। आता अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या, बिया बाजूला करून घ्यायच्या। आणि हे पहिले गरम पाण्यात आपल्याला एक वाटी खजूर घेतली ते एक वाटी पाण्यामध्ये आपल्याला भिजत टाकायचे। आपले खजूर आहे ना, आता हे आपण गरम पाणी करून घेऊया आणि त्यात टाकूया। आता म्हणजे ते भिजले का त्याची छान पेस्ट होते। कारण याच्यात आपल्याला गूळ वापरायचा नाही आहे, गूळ नाही, साखर नाही, याच्याच गोडवा पाहिजे आपल्याला। आणि थोडंसं हनी वापरणार आहोत आपण। आता याची सगळ्यांची हे काढून घेते बघा, असं सगळ्यांचं काढून घेतलं। गरम पाणी पण केले आपण। आता ह्या गरम पाण्यामध्ये आपण हे खजूर ठेवायचे आणि याच्यावर गरम पाणी टाकून देऊ आता आपण, म्हणजे त्याने आपली खजूर छान मेल्ट होईल। हे बघा, आता हे गरम पाण्याच्यामध्ये टाकून ठेवू आपण, म्हणजे आपल्याला छान पेस्ट करता येईल याची। ते आपण थोडा वेळ असंच भिजत ठेवूया। आता हे बघा, त्याच्यासाठी मी सगळं साहित्य घेतलं आहे बघा। आता काय काय घेतलं तर आता ही छोटी वाटी ना, एवढे भरून बदाम घ्यायचे, अर्धी वाटी पिस्ता घ्यायचा, थोडेसे काजू घेतले मी, अक्रोड घेतलेत अर्धी वाटी, आणि ह्या सगळ्या प्रकारच्या बिया, पंपकिन सीड्स घेतले आहेत, कलिंगडाच्या पण घेतल्या आहेत, आणि ह्या सूर्यफुलाच्या पण बिया घेतल्या आहेत। आता हे आणि अर्धी वाटी तीळ घेतली त्याच वाटीने मोजून। आता हे सगळं आणि थोडं खोबरं घेणार आहे अर्धी वाटी। आता हे सगळं आपण भाजून घेऊया, सगळं एक एक करून आपण भाजून घेऊया। आधी थोडे अक्रोड घेते, त्यातच काजू टाकते, त्यातच बदाम पण टाकायचे, आपल्याला जाळायचे नाही आहे, ते अगदी फक्त गरम करून घ्यायचे चांगले। पिस्ता घेतला आणि ह्या बिया मी भाजलेल्याच आणलेल्या आहेत, त्यामुळे त्या आता थोडा उशिरा टाकते मी। आता हे सगळं आपण भाजून घेऊ, थोडंसं गरम झालं पाहिजे हे। ते भाजत आलं का त्याच्यातच आपल्याला तीळ पण गरम करून घेऊ आपण लगेचच। आता यातच आपण तीळ पण टाकणार आहोत, तीळ पण भाजून घेऊयात। आणि यातच आपल्या ह्या सगळ्या बिया आपण टाकून घेणार आपण, सूर्यफूल बी, पंपकिन सीड सगळं भाजून घ्यायचं आपल्याला। ह्या भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, हे सगळं थोडंसं भाजून झालं का मग आपण काढून घेऊया। आता यातच आपण अर्धी वाटी खोबरं पण भाजून घेऊया। हे थोडे रोस्ट झाले का आपण काढून घेऊ आता एका भांड्यामध्ये। तुम्ही सुकं खोबरं पण किसून वापरू शकता। आता माझ्याकडं कोकोनट होतं ड्राय डेसिकेटेड, त्यामुळे मी तेच वापरलं आहे। आणि छान असं भाजून घ्यायचं आणि काढून घेऊयात आपण। आणि जे आपल्याला आता आपण खजूर केलेत ना, त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया। झालं आपलं सगळं भाजून। हे बघा, आता सगळं काढून घेते मी। हे बघा, आता हे आपण खजूर पेस्ट मिक्सरमधनं करून घेतली, किती स्मूथ झाली बघा आता ती। आता ही छान आपल्याला याचं तर पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची, आणि मग त्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकू। आता हे थोडं मंद आचेवर जरा शिजू द्यावं लागेल। हां, शिजून घेते मी आधी तोपर्यंत। हे बघा, आता याच्यातलं पाण्याचा जो अंश होता तो सगळा गेला आहे। आता याच्यात आपण सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया याच्यात। हे सगळं आता एकत्र करून घेऊ आपण।
छान एकत्र झालं. आता याच्यामध्ये दोन मिनटं राहू दे, म्हणजे सगळा गोडवा ड्रायफ्रूट्सला लागेल आपल्या त्या खजुराचा. आता यात आपण अर्धी वाटी ओट्स पण भाजून घेऊया. आता आपल्याला सगळं पौष्टिक बनवायचं आहे ना. आता कशा मुलांचे एक्झाम पण आले आहेत, मुलं जर लाडू खायचा कंटाळा करत असतील, त्यांना वाटत असेल मेथीचा लाडू नको, तर आपण असे एनर्जी बार करून द्यायचे त्यांना. मुलांना पौष्टिक आणि थंडीच्या दिवसात तर खायलाच पाहिजे हे सगळे पदार्थ. नुसतं ओट्स दुधामध्ये देण्यापेक्षा याच्यात पण टाकायचे, हे सगळे पौष्टिक तत्व जातात. आता याची मी पावडर करून घेते. हे भाजून झाले, याची पावडर करून ते आपण मिक्स करूया. यात आपल्याला अर्धी वाटी ओट्सची पावडर केली, आता ती एकत्र करून घेऊ आपण. अशी जाड भरडच करायची, एकदम बारीक नाही करायची. ती एकत्र करायची. त्यातच आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर एकत्र करून घेऊया आपण. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं एक पिंचभर. आणि यातच आपल्याला मध पण टाकायचं पाववाटी. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ. मी आता हा इकोबेक पेपर आहे माझ्याकडे, तो पेपर लावून घेतला आहे. आता याच्यावर आपलं हे मिश्रण टाकायचं, ते पसरून घ्यायचं सगळं. हे बघा, आता आपण हे छान असं थापून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला 1 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं, म्हणजे त्याचे छान वड्या पडतील. आता 1 तासानंतर मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपले प्रोटीनयुक्त एनर्जी बार तयार. हे बघा किती छान झाले ते. वाव, खूपच छान है ना. आणि टेस्टी पण. हो, खरंच एकदम टेस्टी. आणि मुलांना सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स. मुलं लाडू खात नाही, त्यांना असे दिले ना, पटकन एक वडी खाल्ली तोंडात टाकली का झालं का. बेस्ट. बघ किती छान दिसत. हो. आणि टेस्ट